हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? तर पहिलं माझ्याकडून सगळ्या लेडीजला हॅपी वुमन्स डे. आणि आजची सुरुवात माझी ही बाल्कनी वगैरे धुण्यापासून झाली. म्हणजे सकाळी उठलो होतो, नाश्ता वगैरे केला. आज आम्हाला कुठेही बाहेर जायचं नव्हतं कारण आज मॅच होती. तर म्हणलं मग कालच कारण सेलिब्रेट केलं तर म्हटलं मग आज काय करायचं. तर पटकन मी आज बाल्कनी वगैरे धुवून घेतली. आणि बाल्कनी वगैरे धुत होती तर आर्यनला एवढी झोप लागली होती ना, मग मी त्याला झोपवायला गेले. हे पहा याची झोपण्याची स्टाईल. याला नेहमी असं झोपतो आणि नंतर हा झोपल्यानंतर मी याला सरळ करते. कधी कधी हा झोपेतनं उठायची भीती वाटते आणि कधी कधी मी याला असं झोपवलं ना तर तो परत आहे त्या पोझिशनला येतो. काय माहिती जर कोणता झोपण्याचा प्रकार आहे, पण तो कम्फर्ट असतो त्याच्यामध्ये. नंतर परत सगळं ते ग्रास वगैरे वॉश करून घेतली आणि मस्त असं त्याला आम्ही हे जे झाडं आहेत ना त्यांना सगळ्यांना ठिबक सिंचन केले कारण पाणी टाकायचं कधी कधी विसरतो. तर छान असं ते सेटअप झालेलं आहे. मी तो सेटअपचा पण तुम्हाला एक छानसा व्हिडिओ परत मी शेअर करेन. आणि इथे झाडांची खूप पिवळी पानं झाली तर ते निलेशने कट केली. आम्ही पहिलं झाडं म्हणजे निलेश उभा आहे त्या राईट साईडला होती, स्ट्रेट ठेवली होती. पण एवढं ऊन येतं ना, प्रचंड ऊन येतं माझ्या बाल्कनीत आणि ती सगळी झाडं म्हणजे मरतात. तर नंतर हा सेटअप झाला. हे आहे माझ्या बाल्कनीचं लुक. आणि हा आहे आमचा कोकोची कालच अंघोळ झाली. आणि संध्याकाळचे 7 वाजले होते. मस्त अशी मॅच स्टार्ट होणार होती आणि मी पूर्ण असे सेटअप करून बसलो होतं की जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत कोणीही जास्त उठायचं वगैरे करायचं, कामं वगैरे जास्त करायची. आपण मॅच जिंकलो आहोत. तर एवढे छान मॅच जिंकलो आणि वुमन्स डे पण होता. तर मस्त असं पिझ्झा ऑर्डर केला आणि सेलिब्रेशन केलं. थँक्यू, बाय.